आपण देवाकडे काय मागतो? म्हणजे पैसा, सुख, यश आणि गोष्टी असतात. हो, आपली यादी खूप मोठी असते. बरोबर. पण आज आपल्याकडे संत तुकारामांच्या फक्त 4 ओळी आहेत आणि मला वाटतं त्यात एका एका आदर्श मागणीचं सूत्र दडलंय. अगदी. चला बघूया काय आहे ते सूत्र. पहिलीच ओळ बघा किती अनपेक्षित आहे. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. म्हणजे कोणतीही भौतिक वस्तू नाही, सुख नाही, थेट एका नात्याची मागणी केलीये. हो, आणि इथेच या प्रार्थनेचं वेगळं पण आहे. दास होणं म्हणजे काय, तर एक कायमस्वरूपी ओळख मिळवणं. अच्छा. मी कोण या प्रश्नाचं उत्तर आहे मी तुझा. हे नातं मिळालं की बाकीच्या गोष्टी त्या आपोआप गौण ठरतात. हा मूळ विचार आहे. बरोबर. म्हणजे ओळख हा या प्रार्थनेचा पहिला स्तंभ झाला. हो. पण मला एक प्रश्न पडतो, तुझा दास ही तर एक एक खूप वैयक्तिक भावना आहे, नाही का? आहेच सर. मग पुढच्याच ओळीत पंढरीचा वारकरी वारी चुकू न दे हरी असं म्हणून तिला एका सामूहिक परंपरेशी का जोडलंय? खूप छान प्रश्न आहे. इथेच वारकरी परंपरेचं सार दडलंय. म्हणजे बघा, ही दास असल्याची ओळख जर टिकवायची असेल तर तिले एका कृतीची जोड द्यावी लागते, ते का साधनेची. नाहीतर ती फक्त एक कल्पना राहील. अगदी. आणि वारी हीच ती सातत्यपूर्ण साधन आहे. आणि गंमत म्हणजे वारी ही फक्त यात्रा नाही. अच्छा. आपण इतर वेळी देवाच्या दर्शनाला जातो, पण वारीत विठ्ठलाला भेटायला जातो. हा दर्शन आणि भेट यातला फरक खूप महत्वाचा आहे. वा. म्हणजे वैयक्तिक ओळख टिकवण्यासाठी एका सामूहिक साधनेचा मार्ग. हो, आणि ही साधना अधिक घट्ट व्हावी म्हणून पुढची पायरी आहे संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. बरोबर. एकट्यानं साधना करताना आपण भरकटू शकतो, अहंकार वाढू शकतो. संत संघ ही एक प्रकारची, काय म्हणतात त्याला, एक सपोर्ट सिस्टम आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तो एक आरसा आहे. आरसा. हो, संतांच्या संगतीत आपल्याला आपलं खरं स्वरूप दिसतं. आणि जेव्हा अनेक जण एकत्र येतात तेव्हा तिथे ऊर्जेचा एक न संपणारा प्रवाह तयार होतो. तो अखंड प्रेमाचा कल्लोळ. अगदी. त्या प्रवाहात मग वैयक्तिक उणीवा आपोआप वाहून जातात. म्हणजे ओळख, मग ती जपण्यासाठी साधना आणि साधनेला पोषक ठरणारी संगत. हा एक प्रवास आहे. आणि या प्रवासाचा शेवट तो तर एका अगदी साधा मागणीत केला आहे. हो, शेवटची ओळ. चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान. ही मागणी इतकी साधी का? खरं तर ही दिसते साधी, पण ती खूप प्रतिकात्मक आहे. अच्छा. चंद्रभागेत स्नान करणं हे फक्त शारीरिक शुद्धी नाही. इतका वेळ चाललेली वारी, केलेला संतसंग, मनातली भावना या सगळ्याचा तो कळस आहे. म्हणजे त्या परंपरेशी एकरूप होण्याचं प्रतीक. अगदी. जणू काही त्या एका डुबकीत साधनेची पूर्तता होते. अप्रतिम. म्हणजे ह्या 4 ओळी म्हणजे एका भक्ताच्या प्रवासाचा संपूर्ण नकाशाचा आहे. हो, थोडक्यात सांगायचं तर 4 स्तंभ आहेत: ओळख, साधना, संगत आणि संस्कार. ओळख, साधना, संगत आणि संस्कार या 4 स्तंभांवर ही भक्तीची इमारत उभी आहे. खरं तर हे केवळ भक्तीचेच नाहीत, मला वाटतं कोणत्याही अर्थपूर्ण आयुष्यासाठी हे स्तंभ महत्वाचे असू शकतात. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. तुकारामांनी मागितलेल्या या सगळ्या गोष्टी कृती, अनुभव आणि नात्यांशी जोडलेल्या आहेत. कोणतीही भौतिक वस्तू नाहीये यात. अजिबात नाही. आणि मग प्रश्न पडतो की आजच्या काळात जेव्हा आपण मागण्यांची यादी करतो तेव्हा त्या यादीत अशा अनुभवांना आपण किती जागा देतो, हा विचार करण्यासारखा आहे.